जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरहंत स्टडी फॉरममध्ये। नागपूर खंडपीठ या ठिकाणी शिपाई पद भरती जी निघाली होती त्याची शॉर्टलिस्ट कधीपर्यंत लागेल याची आतुरता किंवा याची प्रतीक्षा तुम्हाला सगळ्यांना असणार आहे। त्याबद्दल तुम्हाला मी शॉर्ट माहिती देतो। ज्या पद्धतीने तुम्ही फॉर्म जे आहे ते फेबमध्ये भरलेले आहेत, फॉर्म भरून तुम्ही आता निवांत असाल, परंतु शॉर्टलिस्ट कधीपर्यंत लागते त्या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत। तत्पूर्वी माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी ॲज अ ॲडव्होकेट आहे आणि अरहंत स्टडी फॉरम जे आहे ते तुमच्या हितासाठी मी ओपन केलं आहे। या स्ट्रीममधून मी माझं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, तुम्ही पाहू शकता, तिथं वाचू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाऊयात आपला मेन मुद्दा म्हणजे काय तर नागपूर खंडपीठमध्ये जे तुम्ही शिपाई पदाची जी जाहिरात आली होती तिथे तुम्ही फॉर्म भरले असतील, त्या फॉर्मची डेट जी आहे ती गेलेली आहे। आता शॉर्टलिस्ट जी आहे ती तुमची ऑलमोस्ट 3 महिने लागतात, ऑलमोस्ट 3 महिन्याचा कालावधी लागतो। कारण कोर्टात असताना किंवा कोर्टात काम करताना या गोष्टी मला माहिती आहेत, त्या अनुषंगाने माझ्या अनुभवाने सांगतो आहे। तर नागपूर खंडपीठाची जी शॉर्टलिस्ट आहे ती तुमची मे महिन्यात येऊ शकते किंवा एप्रिलच्या एंडिंगमध्ये येऊ शकते आणि ती शॉर्टलिस्ट आल्यानंतर तुम्हाला विथिन 15 डेजमध्ये तुम्हाला चाळणी परीक्षा द्यायची आहे। चाळणी परीक्षा झाली की लगेच तुमच्या 1 वीकमध्ये तुमची स्वच्छता चापल्य चाचणी असते ती होईल, त्यानंतरच लगेच तुमचं इंटरव्ह्यू शेड्यूल होईल। म्हणजे येणाऱ्या पुढचे जे 2 ते 3 महिने आहेत ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। एवढी अपडेट देऊन मी आता तुमची रजा घेतो। नागपूर खंडपीठ शिपाई पद भरती ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील त्यांची शॉर्टलिस्ट जी आहे ती एप्रिलच्या एंडिंगमध्ये किंवा मेच्या फर्स्ट वीक किंवा मेमध्ये कधीही येण्याचे चान्सेस आहेत। आणि जर आता तुम्हाला कोणी सांगत असेल की शॉर्टलिस्ट आता येईल तेव्हा येईल, त्याच्यावर विश्वास ठेवू नका। तुम्ही तुमची पदभरतीची जी तयारी असेल ती सुरू ठेवा। आता नागपूर खंडपीठ झालं, मुंबई खंडपीठ झालं, ज्या अनुषंगाने आपले जे इतर व्हिडिओ होते तुम्हाला मी सांगितलं होतं की विविध पदभरती जी आहे खंडपीठची जी आहे ती शिपाई असेल, माडी पद असेल, सफाईगार असेल, क्लर्क असतील, नंतर तुमचे स्टेनोग्राफरचे असतील, पर्सनल असिस्टंटचे असतील, अशा विविध पदभरतीच्या ज्या जागा आहेत त्या आता रिक्त होत आहेत। आता औरंगाबाद खंडपीठची जागा जी आहे किंवा औरंगाबाद खंडपीठचे जे न्यायालय आहे तिथून पदभरतीचे जे शिपाई पदभरती असेल किंवा तत्सम पदभरती जी असेल त्याची प्रतीक्षा आपण करत आहोत, त्याची येण्याचे खूप दाट शक्यता आहे किंवा त्याची पदभरती जी आहे ती तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला ती दिसायला मिळेल। चला विद्यार्थी मित्रांनो, तुमची मी आता रजा घेतो। जय हिंद,